मंडळी, दिल्लीमध्ये जंतर मंतर नावाची एक जागा आहे. तिथे गेल्या महिनाभर एक आंदोलन सुरू होतं. रोज तेच लोक, तेच तंबू, तीच घोषणाबाजी. सुरुवातीला या आंदोलनाकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं नव्हतं, पण 20 जुलै या दिवशी सगळं चित्र बदललं. याच दिवशी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि अचानक हे आंदोलन देशभरात प्रत्येकाच्या तोंडी आलं. एका बाजूला संसदेत गोंधळ सुरू होता, तर परीक्षांचे पेपर फुटल्याचा आणि परीक्षा व्यवस्थेतल्या गोंधळाचा मुद्दा तिथे गाजत होता. दुसऱ्या बाजूला दिल्लीच्या रस्त्यांवर हजारो आंदोलक जमले होते. काहींच्या हातात फलक होते, तर काही नुसते शांतपणे बसून होते. किती लोक जमले याचा नेमका अंदाज अजूनही कुणी दिलेला नाही, पण एवढ्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येणं हेच खूप काही सांगून जातं. त्यामुळे सरकारवरचा दबाव वाढला अशी चर्चा सुरू झाली. पण असं नेमकं काय झालं की सरकारला आंदोलकांशी बोलणी करण्याची तयारी दाखवावी लागली आणि सोनम वांगचुक यांच्या भूमिकेत अचानक बदल का दिसू लागला? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आज आपण सोप्या भाषेत जाणून घेऊया. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी सपना, स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनल मध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. चला तर आपल्या बातमीला सुरुवात करूया. तर या आंदोलनाची सुरुवात एका साध्या मागणीपासून झाली होती. विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की परीक्षा व्यवस्थेत मोठा गैरव्यवहार झाला आहे, पेपर फुटले आहेत आणि याची जबाबदारी कुणीतरी घ्यायला हवी. सुरुवातीचे दिवस अगदी शांतपणे गेले. आंदोलक रोज बसून होते, मागण्या मांडत होते, पण बाहेरच्या जगाला त्याची फारशी दखल नव्हती. मग तो दिवस आला ज्या दिवशी सोनम वांगचुक उपोषणाला बसले आणि हळूहळू चित्र बदलत गेलं. रोज त्यांची प्रकृती खालावत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. एक माणूस अनेक दिवस अन्न वाचून फक्त एक मागणीसाठी बसलेला, हे चित्र लोकांच्या मनाला भिडलं. सोशल मीडियावर हळूहळू पाठिंबा वाढत गेला. विद्यार्थी संघटना पुढे आल्या, सामाजिक कार्यकर्ते पुढे आले, काही प्रसिद्ध चेहरेही या आंदोलनाच्या बाजूने उभे राहिले. पण आता खरा मोठा बदल घडला तो जंतर मंतरवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर. त्या कारवाईचे व्हिडिओ लोकांनी एकमेकांना पाठवले. मोबाईलवर ते व्हिडिओ फिरत राहिले आणि बघता बघता या आंदोलनाचं रूपांतर एका मोठ्या राष्ट्रीय विषयात झालं. एका कोपऱ्यात सुरू असलेलं हे आंदोलन अचानक प्रत्येकाच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसू लागलं. 20 जुलैची सकाळ अशी उजाडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी बोलणं केलं. काही तासातच संसदेत विरोधी पक्षांनी परीक्षा व्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात केली. गोंधळ इतका वाढला की दोन्ही सभागृहांचं कामकाज वारंवार थांबवावं लागलं आणि नेमक्या याच वेळी दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलक संसदेच्या दिशेने मोर्चा काढण्यासाठी निघाले. त्यानंतर प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त उभा केला. जागोजागी बॅरिगेड्स लावले, तरीही लोक मागे हटले नाही. आणि याच गोंधळातून एक वेगळीच बातमी समोर आली. सरकार आंदोलकांशी बोलणी करायला तयार झालं. पण आता असं का घडलं यावर वेगवेगळी मतं आहेत. काहींच्या मते 3 गोष्टींनी मिळून सरकारवर दबाव तयार केला. पहिली, आंदोलनाला मिळत असलेला वाढता जनसमर्थन. दुसरी, संसदेचं अधिवेशन नेमकं त्याच वेळी सुरू असणं. आणि तिसरी, विरोधी पक्षांनी हा मुद्दा सतत संसदेत उचलून धरणं. या तिन्ही कारणांमुळे सरकारने चर्चेचा मार्ग निवडला, असं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात. दरम्यान सोनम वांगचुक यांच्या भूमिकेतही एक छोटासा पण लक्षात येण्याजोगा बदल दिसला. सुरुवातीला ते काही मागण्यांवर अगदी ठाम होते. ते मागे हटायला तयार नव्हते, पण त्यानंतर त्यांनी चर्चेसाठी तयारी दाखवली आणि काही अटीसह तोडगा काढण्याची भूमिका मांडली. यामुळे एक प्रश्न उभा राहिला की त्यांची माघार आहे की पुढच्या टप्प्याची एक खेळी. या प्रश्नाने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. या सर्वांचं निश्चित उत्तर अजूनही कुणाकडेच नाही, पण काही विश्लेषकांच्या मते यामागे 4 कारणं असू शकतात. बरेच दिवस चाललेलं उपोषण, ढासळत चाललेली प्रकृती, सरकाराशी बोलण्याची मिळालेली संधी आणि हे आंदोलन राजकीय रंगात रंगू नये ही काळजी. या सगळ्या कारणांमुळे त्यांनी थोडी मवाळ भूमिका घेतली होती. आता जसं जसं हे आंदोलन मोठं होत गेलं तसे तसे विविध राजकीय पक्षही त्यात सामील होत गेले. विरोधी पक्षांनी हा मुद्दा सरकार विरुद्ध जोरदारपणे मांडला. सत्ताधारी पक्षाने मात्र वेगळी भूमिका घेतली आणि इथंच एक भीती व्यक्त होऊ लागली. विद्यार्थ्यांच्या मूळ मागण्या मागे पडून हे आंदोलन पूर्णपणे राजकीय भांडणात बदलू लागलं. कदाचित याच कारणामुळे संवादाचा मार्ग निवडला गेला असावा अशी चर्चा आहे. तरीही आंदोलकांनी एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगितली आहे. त्यांच्या मुख्य मागण्यांवर कोणतीही तडजोड होणार नाही. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा व्हावी, गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेतला जावा. याच मागण्यांचा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. चर्चेतून एक सकारात्मक तोडगा निघावा एवढीच त्यांची अपेक्षा आहे. आता पुढे काय होणार हाच खरा मोठा प्रश्न आहे. सरकार चर्चेनंतर काही ठोस निर्णय घेणार का? विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होणार का? हे आंदोलन आणखी पेटणार
याचं उत्तर येत्या काही दिवसातच मिळेल. महिनाभर दुर्लक्षित राहिलेलं हे आंदोलन आज राष्ट्रीय चर्चेच्या अगदी केंद्रस्थानी येऊन पोहोचलं आहे. सरकार पुढे काय पाऊल उचलेल आणि हे आंदोलन कोणत्या दिशेने वळण घेणार यावर आता लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.